राज्यातील काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्मिती होऊन पाऊस होण्यासाठी थोडंसं वातावरण अनुकूल होतंय. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 29 तारीख आहे. पाहूयात 30 तारखेला राज्यातील हवामान कसं आहे. पण त्या अगोदर आज जर विदर्भातील तापमान पाहिलं तर तापमान थोडीशी घट झाली. अकोला 43.2, अमरावती 43.6, भंडारा 44.5, बुलढाणा 41, ब्रह्मपुरी सर्वाधिक 45.7, चंद्रपूर 44.8, गडचिरोली 44.6, गोंदिया 43, नागपूर 45, वर्धा 44.5, वाशिम 44, तर यवतमाळ 42.6 अंश सेल्सिअस. सध्याच्या सिस्टम पाहिल्या तर चक्राकार वारे इकडे राजस्थानच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत. त्यातून एक ट्रफ रेषा अशा प्रकारे पूर्व भारतापर्यंत विस्तारलेली आहे आणि त्यामुळे हा जो काही उत्तरेतील बराचसा भाग आहे, पश्चिमी आवत सुद्धा आलेला आहे. बऱ्याचशा भागांमध्ये दुपारनंतर ते रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत पाऊस सक्रिय होतोय. आता दुपारनंतर ढग निर्मिती झाली. रात्री उशिरापर्यंत बराचसा भाग कव्हर करत पुन्हा हे ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे असे वाहतील. महाराष्ट्रात सुद्धा या पश्चिमी आवर्ताचा काहीसा प्रभाव दिसू शकतो, असं सध्या मॉडेल्स दाखवू लागलेले आहेत. पण हा प्रभाव कदाचित 31 तारखेपासून विशेष करून दिसेल. उद्या सुद्धा राज्यात वेगवान पश्चिमेकडचे वारे वाहतील. काही ठिकाणी पावसाचे वातावरण अनुकूल आहे, ते कुठे आपण पुढे पाहूयाच. पण सध्या जर पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी नागपूर, भंडाऱ्याचा जो सीमावर्ती चंद्रपूरला लागून असलेला भाग होता, त्या ठिकाणी थोडासा पावसाचा ढग होता आणि इकडे साताऱ्याचा आणि सांगोल्याचा जो काही भाग आहे म्हणजे सोलापूरचा, या ठिकाणी सीमावर्ती भागात एक छोटासा ढग हा विकसित झाला होता. हे स्थानिक ढग होते. एवढ्याच भागांमध्ये थोडासा पाऊस दिलेला आहे. राज्यात इतर ठिकाणी पूर्णतः वातावरण कोरडे आहे. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उष्णतेची लाट विदर्भातून आता माघारी जाताना दिसते. तापमान 45 अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी पाहायला मिळण्याची शक्यता ही विदर्भात दिसते. राज्यात वेगवान वारे सुद्धा वाहतील आणि स्थानिक पातळीवरती ढगनिर्मिती होऊन एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जर ही ढगनिर्मिती जास्त प्रमाणात म्हणजे जास्त झाली नाही, हा पाऊस खूप कमी 1-2 गावांसाठी सुद्धा मर्यादित राहू शकतो. ही शक्यता आहे सोलापूर, त्यानंतर परवा पहाटेच्या आसपास शक्यता थोडी बनते इकडे उत्तर महाराष्ट्राच्या 1-2 भागांमध्ये. पण हे स्थानिक पातळीवरती ढगनिर्मिती झाली तरच किंवा इकडे मध्य प्रदेशकडून थोडेसे ढग जर आले तरच ही शक्यता राहील. नाहीतर जास्त शक्यता घाबरून जाण्यासारखं सध्या तरी नाहीये. त्यानंतर विदर्भाच्याही काही भागांमध्ये हा जो काही नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर चा भाग आहे किंवा यवतमाळ, वर्धा चा आसपास बुलढाणा, अकोला, वाशिमचा काही भाग आहे. या ठिकाणी सुद्धा स्थानिक ढग निर्मितीवरती लक्ष राहू द्या. सार्वत्रिक नाही मात्र 1-2 ठिकाणी पाऊस होईल. दक्षिण कोकणातही स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा. सध्या तरी जास्त शक्यता दिसत नाही. हवामान विभागाचा अंदाज आपण पाहिला तर त्यानुसार उद्या जो अंदाज दिला म्हणजे हा जो अंदाज 31 तारखेला सकाळच्या 8:30 पर्यंतसाठी आहे. तर त्यात नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलाय. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता. इतर ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत. विदर्भात जर पाहिलं तर विदर्भात अमरावती, वर्धा आणि यवतमाळ तसं इकडे चंद्रपूर या ठिकाणी सोसाट्याचा वारा 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहील आणि मेघगर्जनेसह पाऊस पाऊस आणि गारपीट होईल असा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वाशिम, अकोला, बुलढाणा याही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मान्सूनचा अंदाज हवामान विभागाचा आलेला आहे. तो सुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. नक्की पाहून घ्या.